Good morning to all. So last time we have studied one important problem. So what is the best combination of the batteries to get the maximum power? Okay. तो प्रॉब्लेम जस्ट एकदा पुन्हा एकदा रिपीट करतो आणि मग आपण पुढच्या पार्टला जाऊया. ओके. आणि त्याच्यामध्ये आणखी काय डाऊट असले तर तुम्ही विचारू शकताय. Suppose there are 36 cells. There are 36 cells, each of EMF 1.5 volt, and each of internal resistance that is 0.5 ohm. Okay, 0.5 ohm, and external resistance is also 0.5 ohm. So what is the best combination? External resistance is 1.5, not 0.5, 1.5 ohm. So what is the best combination of grouping, or best grouping of how will be the best grouping of the cells so that there is a maximum power through the external resistance? म्हणजे external resistance मधून maximum power मिळवण्यासाठी आपल्याला best grouping काय करावं लागेल? And what is the maximum power? What is the current in the circuit? असा क्वेश्चन आहे. तर सपोज m का आहे? नंबर ऑफ रोज आहे, नंबर ऑफ रोज, आणि n म्हणजे काय आहे? नंबर ऑफ सेल्स इन ईच रो. पहिली गोष्ट m इंटू n किती व्हायला पाहिजे? 36 व्हायला पाहिजे. कारण टोटल नंबर ऑफ सेल म्हणजे किती नंबर ऑफ रोज आहेत आणि प्रत्येक रो मध्ये किती सेल्स आहेत. सो m इंटू n इज नंबर ऑफ सेल्स, दॅट इज 36. ही पहिली गोष्ट झाली. त्याच्यानंतर मॅक्सिमम पॉवर साठी काय व्हायला पाहिजे? टोटल आर जो आहे तो इक्वल टू एक्सटर्नल रेजिस्टन्स व्हावा लागतो, तरच आपल्याला काय मिळते? मॅक्सिमम पॉवर मिळते. सो आर टोटल किती होणार बघा इथं. एका रो मध्ये किती आहेत? n सेल्स आहेत ना, n सेल्स. एका रो मध्ये n सेल म्हणजे n सेल सिरीज मध्ये येणार, म्हणजे 0.5 चे रेजिस्टन्सेस, n रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये येणार. सिरीज मध्ये आल्यावर टोटल इंटरनल रेजिस्टन्स किती होणार बघा? m इंटू 0.5 होणार, बरोबर आहे ना? कारण 0.5 चे n का आहेत सिरीज मध्ये? सॉरी, n. तर रो मध्ये असणारे सगळे सेल सिरीज मध्ये, म्हणजे सगळे इंटरनल रेजिस्टन्स सिरीज मध्ये. सो 0.5 इंटू n हे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आले. आणि परत रोज म्हणजे काय असतात? रोज पॅरल मध्ये असतात, म्हणजे डिवायडेड बाय m करावं लागेल. सो दिस इज द इंटरनल रेजिस्टन्स, टोटल इंटरनल रेजिस्टन्स येणार, आणि हा किती व्हायला पाहिजे? 1.5 व्हायला पाहिजे. सो देअरफॉर n बाय m इज इक्वल टू किती येणार आहे? 1.5 डिवायडेड बाय 0.5 म्हणजे 3 येणार आहे. आता m इंटू n 36 आहे, मग याच्यातलं फॉर एक्झाम्पल m रिप्लेस केलं, m म्हणजे काय येणार आहे? 36 बाय n येणार, इज इक्वल टू 3. सो n स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे? 36 इंटू 3 येणार. सो n इज इक्वल टू एक्झॅक्ट व्हॅल्यू येत नाहीये, थोडस डेटा आपल्याला चेंज करावा लागेल. डेटा 24 सेल्स घेऊया आपण, थोडस काय करूया, ऍडजस्ट करूया इन्फॉर्मेशन. 24 सेल्स, मग m इंटू n किती होणार आहे? 24 होणार. 24 न चालेल काय? किती सेल घ्यावे लागतील?
12 सेल्स घेऊया, 12 सेल्स, 12 सेल्स घेऊया. सो m इंटू n किती होणार आहे? 12. m इंटू n इज इक्वल टू 12 होणार. अँड देअरफॉर इथं काय येणार आहे? n बाय m आला आपलं 3. सो 12 डिवायडेड बाय n म्हणजे m होणार. अँड देअरफॉर 12 इंटू 3. So that is n square is equal to 36 and therefore n is equal to काय येणार आहे? 6 येणार आहे. म्हणजे एका रो मध्ये नंबर ऑफ सेल्स किती पाहिजेत? 6. आणि अशा मग किती रोज पाहिजे? 2 रोज. म्हणजे असं कॉम्बिनेशन होणार हे. आता सॉल्व्ह करायला बघूया, म्हणजे डायग्राम काढायला बघूया. ओके, एका रो मध्ये असे किती असणार आहेत? 1 2 3 4 5 6 आणि अशा 2 रोज असणार आहेत. and this is connected to external resistance, that is capital R. आता बघा, अनेक सेल आपण सिरीज मध्ये जोडले तर ईएमएफ काय होतो? ऍड होतो. माहिती आहे ना, सेल्स आपण सिरीज मध्ये जोडले तर ईएमएफ ऍड होतो. सो 1.5 चे 6 सिरीज मध्ये जोडले तर 1.5 इंटू 6 म्हणजे काय होणार आहे? इथं 9 व्होल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स किती होणार? 0.5 चा 0.5 इंटू 6 म्हणजे 3 ओहम होणार. ओके, तसं इथं 9 व्होल्ट, दुसऱ्या रोला देखील काय होणार आहे? एवढे सेल सिरीज मध्ये, सो इट इज 9 व्होल्ट आणि 3 ओहम होणार. ईएमएफ पण ऍड होणार, रेजिस्टन्स पण ऍड होणार आहे. आता परत याचं सिम्प्लिफाईड करूया. वरच्या रोला एकच सेल घेऊया, खालच्या रोला वरच्या रोला एक सेल आणि खालच्या रोला एक सेल आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे हे असं पण कॉम्बिनेशन आपण लिहू शकतो. 9 व्होल्ट 3 ओहम, 9 व्होल्ट 3 ओहम, हे असं झालं ना सिम्प्लिफाईड अरेंजमेंट. And here there is a external resistance that is of R, that is 1.5. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे. हे काही स्टुडंटने मला क्वेश्चन विचारला की 9 आणि 9चा आता इथं रिझल्टंट किती लिहायचं? 9 आणि 9चं किती लिहायचं जरा सांगा. 9 व्होल्ट आणि 9 व्होल्ट हे पॅरल मध्ये आहेत. हा, तर रेजिस्टन्स पॅरल मध्ये आले की 3/2 होणार, म्हणजे 1.5 होणार. म्हणून परंतु दोन ईएमएफ जर पॅरल मध्ये आले तर 9 व्होल्ट आणि 9 व्होल्ट पॅरल मध्ये आले तर 9/2 लिहायचं नाही, 9च लिहायचं. हे लक्षात ठेवा, कारण ते आपण सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल आणि पॅरल कॉम्बिनेशन ऑफ सेल मध्ये बघितलेलं आहे. बरोबर. म्हणजे अनेक आयडेंटिकल सेल पॅरल मध्ये असतील तर ईएमएफ आहे तेवढाच राहतो. म्हणजे इथं फायनली आपण असं लिहिणार, फक्त रेजिस्टन्स चेंज होतो, सेलचं ईएमएफ चेंज होत नाही. या दोन्ही सेलसाठी एकच सेल्स मी आता 9 व्होल्टचा लिहू शकतो आणि 3 आणि 3 मात्र पॅरल, रेजिस्टन्स पॅरल मध्ये आल्यामुळे मात्र कमी होतो, ते 1.5 होणार. आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स किती होणार आहे? 1.5. ओके, ही फायनल अरेंजमेंट या पद्धतीने होणार आहे. सो करंट इन द सर्किट नाउ, टोटल ईएमएफ डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स. टोटल ईएमएफ 9 येणार आणि टोटल रेजिस्टन्स येणार आहे 3. सो आन्सर येणार आहे 3 एम्पियर इज द करंट इन द सर्किट. आता हे लक्षात आलं का बघा. ओके, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असला विचारा. त्याच्यात सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशन ऑफ द सेल्सचा पार्ट जो आहे तो पार्ट तुम्हाला जरा बघावा लागेल. आणि पॉवर काढायचा असेल तर I स्क्वेअर इंटू आर फॉर्म्युला वापरावा लागेल. I स्क्वेअर मीन्स 9 आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे 1.5. सो किती पॉवर एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून डिसिपेट होणार आहे? 9 इंटू 1.5, दॅट इज 13.5 वॅट. एवढी पॉवर एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून डिसिपेट होणार. म्हणजे तिथं जर बल्ब असेल एखादा तर त्या बल्ब मध्ये 13.5 वॅटचा ब्राईटनेस आपल्याला मिळणार. एनी डाऊट इन दिस प्रॉब्लेम? काय डाऊट असेल तर आताच विचारा. नेक्स्ट आपण व्हेटस्टोन नेटवर्कला, व्हेटस्टोन ब्रिजला जाणार आहे.
अनेक सेल सिरीज मध्ये असतील तर काय करायचं, ईएमएफचं ऍडिशन करायचं, आणि अनेक सेल पॅरल मध्ये असेल तर ईएमएफ तेवढाच ठेवायचा. हे लक्षात ठेवा अगोदर. ओके. आता 999 व्होल्टचे सेल सगळे, सॉरी 1.5 1.5 1.5 चे 6 सेल, 6 सेल आहेत ना, 6 सेल सिरीज मध्ये जोडले तर काय होणार, 1.5 इंटू 6 म्हणजे 9 होणार. आणि 0.5 0.5 इंटरनल रेजिस्टन्स आहेत ना, असे 6 आहेत. 6 इंटू 0.5 इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय होणार, 3 ओहम होणार. म्हणजे अशा प्रकारे 9 व्होल्ट आणि 3 ओहम आलं. आता 9 व्होल्ट 3 ओहम आणि 9 व्होल्ट 3 ओहम पॅरल मध्ये असतील तर त्याच्यामध्ये ईएमएफ 9/2 करायचं नाही, ईएमएफ 9 व्होल्टच ठेवायचा, हे लक्षात घ्या अगोदर. आणि रेजिस्टन्स मात्र काय करायचं, 3/2 करायचं, म्हणजे 1.5 करायचं. हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. ओके.